पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील चाकणमध्ये समाजसुधारक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची 199वी जयंती अत्यंत उत्साहात आणि विविध सामाजिक कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली। यावेळी राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून महात्मा फुले यांच्या कार्याला अभिवादन केले। चाकण येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 199व्या जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। कार्यक्रमाची सुरुवात महात्मा ज्योतिराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। यावेळी क्रांतीसूर्य महात्मा फुले की जय अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता। या सोहळ्याला आमदार बाबाजी काळे, नगराध्यक्षा मनीषा गोरे, ट्रस्टचे अध्यक्ष विनायक घुमटकर, मुख्याधिकारी डॉक्टर अंकुश जाधव, तुकाराम कांडगे, राम महादू गोरे, रामदास धनवटे, नगरसेवक प्रकाश भुजबळ, साहेबराव कड, आकाश जाधव, काँग्रेस शहराध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, माजी नगराध्यक्षा मंगल गोरे, मंगल जाधव, मंगल शेवकरी, शोभा शेवकरी, नलिनी शिंदे, अनिकेत केदारी, माजी उपसरपंच अशोक बिरदवडे, रामदास जाधव, शेखर पिंगळे, पांडुरंग गोरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव बाळासाहेब धंद्रे, संतोष गायकवाड यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। या मोठ्या लोकांची पुण्यतिथी जयंती आपण एवढ्यासाठी साजरी करायची असते की त्यांनी जे आपल्याला समाजाला जे विचार दिलेले आहेत, जे मार्गदर्शन केलेलं आहे, त्याची पुनरुज्जवणी करण्यासाठी आणि ते आपणात आत्मसात करण्यासाठी हे दिवस आपण साजरे करत असतो। मी चाकण नगराध्यक्ष या नात्याने चाकण नगर परिषदेतर्फे, स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे प्रतिष्ठानतर्फे आणि आपणा सर्वांच्या वतीने, आम्हा माता भगिनींच्या वतीने या महामानवास नम्र अभिवादन करते। धन्यवाद। चाकण आणि परिसरातील सर्व नागरिक, मार्केट कमिटीचे सचिव, त्यांचे सर्व सहकारी, आपण सर्वजण या ठिकाणी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करण्यासाठी आलेलो आहोत। खऱ्या अर्थानं जुन्या काळामध्ये 200 वर्षापूर्वी आपल्या सर्व समाज बांधवांना एकत्र करत असताना, संघटनात्मक काम करत असताना सर्व जाती धर्मियांसाठी शिक्षणाचं दालन या मंडळींनी निर्माण केलं आणि त्या माध्यमातून स्त्री शिक्षणासाठी सुद्धा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना मार्गदर्शन करण्याचं, साथ देण्याचं काम एक पती म्हणून क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलं। आपल्या सर्व महिला खऱ्या अर्थानं समाजामध्ये शिक्षणाच्या माध्यमातून पुढं आल्या आणि आज पाहता पाहता 50% महिलांना आरक्षण त्या माध्यमातून मिळायला सुरुवात झाली। स्त्रिया सुद्धा समाजामध्ये, मग सामाजिक असेल, शैक्षणिक असेल किंवा इतर सर्व व्यावसायिक असेल, उद्योगाच्या माध्यमातून महिला सुद्धा पुढं आल्या। त्या पाठीमागं क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचे खऱ्या अर्थानं विचार आणि आदर्श, त्यामुळंच हे सर्व घडलं।